राज्यसभा निवडणुकीवर विरोधी पक्ष नेत्याची वाटचाल किंवा भवितव्य असल्याचं दिसून येतंय। राज्यसभा निवडणुकीबद्दल पाहायचं झालं तर 6 जागा या महायुती आणि 1 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे। एकूणच ही भाजपाची खेळी म्हणावं लागणार आहे। अंबादास दानवे यांची रिक्त जागा झाल्यानंतर विरोधी पक्षनेते पद खाली झाल्यानंतर त्या जागी काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। मे महिन्यामध्ये जर या 9 विधान परिषदेच्या जागा रिक्त होणार आहेत, त्यामध्ये आता भाजपाच्या 4 जागा आहेत। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट यांच्या प्रत्येकी 1 जागा आहेत। एकूण 29 मतांचा हा कोटा आपल्याला पाहायला मिळतोय। महायुतीच्या वाट्याला एकूण 8 जागा मिळताना दिसतायत आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा जाताना दिसतीये। या परिस्थितीमध्ये भाजपाकडून एक खेळी खेळली जाते। राज्यसभेची जागा आणि राज्यसभेची एकूणच निवडणूक बिनविरोध झाली तर भाजपाकडून किंवा महायुतीकडून या जागा संदर्भात विचार होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने राज्यात राज्यसभेवरून विरोधी पक्षनेते पदाचा पद ठरवताना दिसणार आहे।